रोबोटिक सर्जरीमध्ये रोबो सर्जरी करतो की डॉक्टर करतात? डॉक्टर हा रोबोच्या माध्यमातून सर्जरी करतो. ह्युमन टच त्याला आहे. हा तर गेले आता जवळपास 22-23 वर्ष मी शस्त्रक्रिया करतो. ओव्हर द पिरियड एकच समजलं या सगळ्याच्यात की जेवढीही अचूकता आपण अचीव्ह करत जाऊ तेवढे रिझल्ट हे खूप सुपिरियर होत जातात. आता सगळ्यात चांगली कुठली टेक्निक? सगळ्यात चांगली मोबाईल प्लास्टिक टेक्निक. आम्ही जेवढी अचूकता त्या टेबलवरती ऑपरेशन टेबलवरती आम्ही अचीव्ह करू तेवढं त्याला पुढचे कित्येक दशक त्याचा बेनिफिट होणार आहे. खूप सोपं आहे. प्रिसिजन जी आहे ती कधीच 100% नसते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट ही करता येते. तरी अजूनही बऱ्याच लोकांना असं वाटतं की विदाऊट सर्जरी त्यांची नी हा चांगला होऊ शकतो आणि त्यांना सर्जरीची गरज लागणार नाही. प्रत्येक गुडघेदुखीच्या पेशंटला शस्त्रक्रिया लागते हा गैरसमज आहे. पण ज्यावेळेस झीज जास्त होते तर त्यावेळेस शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसतो. कारण झीज जी होती ती कार्टिलेज मध्ये होते. कार्टिलेजला रक्तपुरवठा नसतो. आजकाल खूप ऑनलाईन हे चाललंय की कार्टिलेज थेरपी नवीन तयार करून देतो. तर माझा एक प्रामाणिक मत आहे, असे जे नवीन कार्टिलेज तयार करून देतात त्यांना एक नोबेल पारितोषिक द्यायला पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी प्रसाद तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसाद मध्ये. आणि अजून एका एपिसोडमध्ये जो आपण करतोय डॉक्टर नीरज आडकर सरांसोबत. साईश्री विटा लाईफ वाकड येथील चेअरमन पण आहेत आणि जॉईंट रिप्लेसमेंट रोबोटिक सर्जन पण आहेत. सरांनी आतापर्यंत भरपूर सर्जरी केलेल्या आहेत, नवीन तंत्रज्ञान वापरून पण केलेल्या आहेत आणि सर आज आपल्याला अजून नवीन माहिती सांगणार आहे त्याबद्दल. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. तर आपण आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये जसं मोबाईल प्लास्टी रोबोटिक सर्जरी ह्याच्याबद्दल बोललो, तर त्याच्यात ऑडियन्सला मेन किंवा रुग्णांना हा जो एक मोठा प्रश्न पडलाय की नेमके असे प्रकार कुठले कुठले असतात सर्जरीचे आणि आता सगळ्यात चांगली कुठली टेक्निक? सगळ्यात चांगली मोबाईल प्लास्टिक टेक्निक नीसाठी सोपं. त्याला रोबोटिक सर्जरी आणि मोबाईल प्लास्टिक का सर्जरी मी असं म्हणतोय समजून घ्या हो. की मोबाईल प्लास्टिक मध्ये आम्ही लेटेस्ट 4th जनरेशन रोबोनी हे करतो. त्याच्यामध्ये प्रिसिजन खूप चांगल्या प्रकारे अचीव्ह करता येतं. मगाशीच बोलत असताना आमचे जे प्रख्यात मणक्याचे तज्ज्ञ डॉक्टर केतन देशपांडे आम्हाला सांगत होते की मिलीमीटर मेक मिरॅकल्स. सर आम्हाला ते मोबाईल प्लास्टिकमध्ये ना अगदी मिलीमीटर वाईज अगदी 1-1 डिग्रीचा असा विचार करून आम्ही सर्जरी करतो. तर त्याच्यात एक समजून घ्या की ही नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे जर सर्जनचा विचार केला तर काय 20 मिनिट 15-20 मिनिट 25 मिनिट 30 मिनिट. पण ते पेशंटसाठी ना ती वन्स इन लाईफ टाईम प्रोसिजर असते. बरोबर. तर त्याच्यामध्ये आम्ही जेवढी अचूकता त्या टेबलवरती ऑपरेशन टेबलवरती आम्ही अचीव्ह करू त्या पेशंटला त्या वेळेमध्ये तेवढं त्याला पुढचे कित्येक दशक त्याचा बेनिफिट होणार आहे. खूप सोपं आहे. तर गेले आता जवळपास 22-23 वर्ष मी ही शस्त्रक्रिया करतो. त्याच्यामध्ये ओव्हर द पिरियड एकच समजलं या सगळ्याच्यात की जेवढीही अचूकता आपण अचीव्ह करत जाऊ तेवढे रिझल्ट हे खूप सुपिरियर होत जातात. पेशंटची जी रिकव्हरी आहे ती फास्ट होते. नंतर येणारी हालचाल वाढते. कंचन असतो लोकांना की मला हालचाल किती येईल, मांडी घालून बसता येईल का, किंवा फिजिओथेरपी करताना खूप वेदना होतील का. तर या सगळ्या गोष्टी त्या टेक्निकमध्ये आम्ही ॲड्रेस करायचा प्रयत्न केलेला आहे. मी प्रयत्न असं जाणीवपूर्वक शब्द वापरतो कारण साईश्री विटा लाईफमध्ये आम्हाला एकच आम्ही कळलेलं आहे की आम्ही फॉलो करतो की त्याच्यामध्ये प्रिसिजन जी आहे ती कधीच 100% नसते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट ही करता येते प्रत्येक दिवशी. तर प्रत्येक दिवशी आमचा हाच प्रयत्न आहे त्याच्यात की अजून इम्प्रुव्हमेंट कशी करता येईल, अजून कसं चांगलं करता येईल. तर ह्या नवीन मोबाईल प्लास्टिकमध्ये जर आपण एक समअप करायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये अचूकता, त्याच्यामध्ये जे आहेत अलाइनमेंट एकदम प्रिसाईज, त्याच्यामध्ये तुमची हालचाल जी आहे ऑपरेशनच्या नंतर पेशंटला कमीत कमी स्ट्रगल व्हावा, फिजिओथेरपी करताना कमीत कमी वेदना व्हावा, ह्याच्यासाठी काय ॲडजस्टमेंट केलेले असतात. ऑपरेशन नंतर पण पहिले 24 तास 48 तास त्याच्यामध्ये वेदना होतात पेशंटला.
त्या कमीत कमी ठेवण्याचा. म्हणजे काही पेशंट तर म्हणतात आम्हाला सर काही वेदनाच झाल्या नाहीत. या सगळ्यांमध्ये अचीव नाही करतायत, पण तो प्रयत्न तोच आहे की सगळ्यांमध्ये इट शुड बी अ कम्प्लिटली पेन फ्री सर्जरी. दॅट्स आवर गोल. सो हे मिनिमाइज करायचा सगळा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे पेशंट कंप्लायन्स खूप वाढला. म्हणजे एक पेशंट आता 10 पेशंट आम्हाला पाठवायला लागला. म्हणजे सांगायला पण हे होतं की आणि त्यांना जर बरं वाटलं, त्यांना जर हे ते सॅटिस्फाईड असतील तरच ते आम्हाला हे करतील, रेकमेंड करतील. तर हे इतक्या वर्षाचं मी म्हणेन एक तपश्चर्याचं फळ आहे असं. आणि त्या सर्जरीमध्ये माझ्याबरोबर माझी टीम आणि सगळे जे म्हणजे राईट फ्रॉम ॲनास्थेटिस्ट झाले, आमचे डॉक्टर्स झाले, फिजिओथेरपिस्ट झाले, तर त्यांचं पण तेवढंच मोठं योगदान आहे याच्यामध्ये. आणि इट्स अ कलेक्टिव्ह टीम एफर्ट. तर म्हणजे पेशंट आल्यानंतर त्यांना पण जाणवतं की मी बोलतो OPDमध्ये त्यांच्याशी, पण त्याच्यानंतर काउन्सिलर्स आमचे त्यांना ज्या पद्धतीने समजून सांगतात, किंवा त्याच्यानंतर आमचे जे आहेत नंतरचे डॉक्टर्स झाले किंवा बाकीचे जे आहेत सगळी टीम मेंबर्स, त्यांना ह्या सब्जेक्टमधलं ओरिएंटेशन असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बरोबर. ते त्यांना त्याच्याबद्दलची माहिती असेल तर त्यांची भीती जाते आणि त्याला आपल्याला Yes. मोरल सपोर्ट. आणि मग सगळ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा जे आहे काळजी घेतली जाते आणि त्यांनी हे रिझल्ट्स अजून आम्हाला फाईन ट्यून करता येतात. सो रुटीन नी सर्जरी, रुटीन नी रिप्लेसमेंट ठीक आहे, हे होतच आहे. म्हणजे गेले 20-22 वर्ष करतोय. पण त्याच्यामध्ये हे पुढं जाता प्रत्येक दिवशी ते नवीन जे आहेत आपल्याला इम्प्रूव्हमेंट करत नेणं, आणि हे करत 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 आज आम्ही इथे मोबाईल प्लास्टिकपर्यंत आलेलो आहोत. ह्याची रिफायनमेंट प्रोसेस चालूच आहे, पण पूर्वीचं 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जी काय प्रोसिजर होती आणि आज ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एवढंच सांगितलं. रिकव्हरीमध्ये पण जमीन आसमानचा की Yes. त्यांनी फास्टेस्ट होते. आता एक अजून जनरल प्रश्न जे सगळ्यांना पडतोय की रोबोटिक सर्जरीमध्ये रोबो सर्जरी करतो की डॉक्टर करतात? हां, डॉक्टर हा रोबोच्या माध्यमातून सर्जरी करतो. ह्युमन टच त्याला आहे. हां, इट इज बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेल्पिंग द डॉक्टर. आता हे नवीन जे आहे टेक्निक म्हणजे गुडघ्यामध्ये आहे किंवा आम्ही खोब्यामध्ये पण हे वेलीस हिप AI सिस्टीम जी आणलेली आहे. तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे जी काही माहिती आहे, म्हणजे पायाला आलेला बाक आहे, डिफॉर्मिटी आहे, किती अँगलमध्ये डिफॉर्मिटी आलेली आहे आणि ती किती अँगलमध्ये सरळ करायचं आहे, ही सगळी माहिती आधी प्रोव्हाइड केली जाते. त्यानुसार सर्जरी प्लॅन केली जाते आणि ती एक्झिक्यूट त्याच प्लॅननुसार व्हायची जबाबदारी त्या रोबोची असते. क्रॉस चेक प्रत्येक स्टेपला आम्ही करत असतो. सो रोबो हे करतो, पण डॉक्टर्स रोबोच्या माध्यमातून हे करून घेतात असं मी म्हणेन. सगळ्यात महत्त्वाचं काय मला असं वाटतं की या नवीन टेक्नॉलॉजीजमध्ये की ऑन टेबल आम्हाला हे क्रॉस चेक करता येतं. हां. सपोज मी एखादी गोष्ट केली, आय एम ऑल्सो अ ह्युमन बिईंग. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट केल्यानंतर मला वाटतंय मी बरोबर केली, पण ती बरोबर आहे का हे क्रॉस चेक करायचं काहीतरी टूल पाहिजे ना थिएटरमध्ये. मला बरोबर वाटतंय म्हणून मी यायचं, नंतर म्हणायचं अरे एक्सरेवरती हे अशीच दिसतात, हे आधीच कळलं असं बरं झालं असतं. नाही. सो हे व्हेरीफाय होतं, हे क्रॉस चेक होतं. सो इन शॉर्ट म्हणजे आमच्या दृष्टीने एक इंटेलिजंट असिस्टंट आहे थिएटरच्या आतमध्ये, जो आमची थॉट प्रोसेस बरोबर आहे का हे व्हेरीफाय करायला मदत करतो. करेक्ट. आणि हे पेशंटच्या दृष्टीने खूप बेनिफिशियल आहे. आता एक आपला मागचा पॉडकास्ट बघून एका प्लेयरच्या आईने विचारलेला प्रश्न आहे की त्यांचा मुलगा रनिंग करतो आणि टेनिस खेळतो कंटिन्युअस, तर तो बऱ्याचदा म्हणतो की खेळून आला की त्याचा खूप गुडघा आणि पाय खूप दुखतात. तर त्यांना असं वाटतं की पुढे जाऊन त्याला त्याचा गुडघा नीट राहावा म्हणून आपण काही सांगू शकतो का? सो आता स्पोर्ट्स पर्सन जे आहेत आता, तर त्याच्यात हे जे काही नी पेन असं एखाद्या खेळाडूमध्ये जर होत असेल, हो. तर त्याला पूर्वी काय इजा झाली होती का, पडला होता का, हे पण माहिती असणं जरुरी आहे. पण तसं जर काही नसेल तर मग आणि जर डॉक्टरांनी बघून जर सांगितलं त्याच्यात बाकी काही इंजुरीज नाही आहेत, तर मग अशा लोकांमध्ये फिजिओथेरपी फार महत्त्वाची असते, रिहॅब महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यात जेवढी मसल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते, तर मग त्या जॉईंटवर येणारा लोड कमी होतो, ताण कमी होतो आणि त्याच्यातनं जे आहेत ह्या इंजुरीज आपल्याला वाढू पण म्हणजे आपण ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. प्लस काही मायनर इंजुरीज असतात तर त्या पूर्णपणे त्याच्यातनं बऱ्या पण होतात. सो एक्सरसाइज महत्त्वाचा आहे. तो कुठल्या स्पोर्ट्समध्ये आहे तर त्याचं त्या टेक्निकमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ना,
ते हे बघायला त्याच्याशी कोच त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून त्याच्याकडनं ते रेक्टिफाय करून घेणं महत्त्वाचं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक स्पोर्ट्स पर्सनमध्ये आम्ही ह्या बघत असतो. आणि मगाशी मी ॲक्च्युली रोबोटिक्स आणि मोबाईल प्लास्टिकबद्दल बोललो, तर हे स्पोर्ट्समध्ये पण आमचे जे स्पोर्ट्स फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे त्याचबरोबर म्हणजे हे आमच्याबरोबर ते कोऑर्डिनेट करतात. आमची टीम त्यांच्या कोचेसबरोबर पण कोऑर्डिनेट करते. हां. तर हे बॅकएंडला हे सगळं माहिती घेणं किंवा त्याच्याशी कोऑर्डिनेट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आता काही जे लोक आता खूप महत्त्व वाढलंय आपल्याकडे एक्सरसाइजचं आणि सगळ्यांना ते कळलंय की स्ट्रेंथनिंग पाहिजे आणि काहीतरी एक्सरसाइज पाहिजे. तर अबाव 40चे लोक अचानक काहीतरी एक्सरसाइज सुरू करतात किंवा रनिंग करतात. तर त्यांनी त्यांच्या गुडघ्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण त्यांना बरेच ACL टेअर हा खूप कॉमन त्याच्यात बघितला गेला. ACL टेअर नाही, मी फ्रॅक्चर्स बघितले, हो. सगळे लिगामेंट सगळ्या किंवा टेंडन्स तुटलेले बघितलेत. मी यांना वीकेंड ॲथलीट्स म्हणतो. हो. वीकडेजला लॅपटॉप समोर बसलेले असतात आणि वीकेंडला कुठेतरी खेळायला जातात. खेळायला. तर हे यांना इंजुरीज खूप होतात. एलिट ॲथलीट्स गेले आम्ही 20 वर्ष जवळपास ट्रीट करतोय, त्यांच्यामध्ये इंजुरीज कमी असतात. कारण त्यांची जी आहे स्ट्रेंथ चांगली असते किंवा त्यांना त्याच्यामध्ये जे आहे त्या अँगलनी ट्रेनिंग झालेलं असतं. पण हे जे वीकेंड ॲथलीट्स ज्यावेळेस खेळायला जातात तर त्यावेळेस त्यांची स्ट्रेंथ चांगली नसते आणि फिजिकली दे आर इन देअर 40s, मेंटली दे आर देअर इन 20s. हां. त्यांना त्यांचे कॉलेजचे दिवस सगळे आठवतात हो. आणि त्या जोशामध्ये खेळायला जातात आणि इंजुरीज होतात. हो. सो सपोज तुमच्या ऑफिसची एखादी टुर्नामेंट आहे किंवा आजकाल हे शाळांमध्ये पण खूप फॅड आता आहे हो. की ते पेरेंट्ससाठी काहीतरी टुर्नामेंट भरवतात. हो. का भरवतात ते मला कळत नाही. तर मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस अशा टुर्नामेंट्स असतात तर त्याची ॲटलिस्ट 1 महिना 1.5 महिना आधी त्यांनी तयारी करावी. तयारी करायला पाहिजे. ती तयारी केली, त्याच्यासाठी स्पेसिफिक काही एक्सरसाइजेस असतात ते जर केले तर मग इंजुरीज होत नाहीत. नाहीतर या इंजुरी व्हायचे प्रमाण खूप जास्त आहे. आणि या सगळ्या लोकांनी ज्यांना स्पोर्ट्स त्यांच्या 40sमध्ये परत सुरू करायचे आहेत किंवा खेळ पुढं वाढवायचे आहेत तर त्यांनी एक काळजी घेणं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे जिममध्ये जाऊन स्ट्रेंथ ट्रेनिंग करा तुम्ही, तरच इंजुरीज तुम्ही तुमच्या 40s आणि 50sमध्ये प्रिव्हेंट करू शकाल. बरं. आता एक खूप मोठा गैरसमज आहे की दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन सोबत करायला नाही पाहिजे असं वाटतं पेशंटला, की एक करून बघू, तो रिपेअर झाला की मग दुसरा करू. तर आपण काय रेकमेंड करतो की कुठलं दोन्ही एकत्र करणे जास्त बेनिफिशियल आहे की एक? नी रिप्लेसमेंट ही एक प्लॅन्ड प्रोसिजर आहे. म्हणजे त्याच्यात दोन्ही गुडघ्यांची जर झीज खूप जास्त प्रमाणात झालेली असेल तर ते दोन्ही एकत्र करणं जर पेशंटचा फिटनेस असेल तर ते रेकमेंडेड आहे. हो. आता पेशंटचं फिटनेसमध्ये सगळं ब्लड चेकअप होतं, मग कार्डिओलॉजिस्ट, ॲनास्थेटिस्ट, फिजिशियन हे सगळ्यांनी ओके सांगितले तर आपण पुढं जातो. आणि त्याच्यात दोन्ही एकत्र करण्याचे ॲडव्हान्टेजेस असे आहेत ज्यांना गरज आहे त्यांना, की त्यांचा ॲनास्थेशिया डबल नाही होत, मेडिसिन डोस तोच राहतो, हॉस्पिटल स्टे तेवढाच राहतो, नंतरची फिजिओ एकत्र होते किंवा घरी गेल्यानंतरचा गोळ्यांचा डोस पण तोच राहतो. पण आता जर आपण हे 2च्या ऐवजी 1 by 1 केलं तर हे सगळं रिपीट होतं. हो. दोन्ही एकत्र केल्यानंतर जी आहेत एक हार्ट रिलेटेड किंवा लंग्स रिलेटेड किंवा बाकीचे काही असे कॉम्प्लिकेशन जर आपण लिटरेचर बघितलं, सायंटिफिक लिटरेचर, तर त्याच्यामध्ये एक थोडेसे काही चॅलेंजेस पहिल्या काही पोस्ट ऑफ ह्याच्यामध्ये असू शकतात. पण ती रिस्क खूप जास्त प्रमाणात असते असं नाही. आम्ही आता गेले 20 वर्ष जवळपास दोन्ही नी एकत्र रिप्लेस करतोय. ज्या लोकांमध्ये गरज आहे अशा लोकांमध्ये हजारो रुग्ण आत्तापर्यंत केलेले आहेत आणि त्याच्यामुळं सक्सेस रेट तो चांगलाच आहे. त्याच्यात आपल्याला ज्या वेळेस पेशंटचा एकच नी केला जातो आणि दोन्ही नी केले जातात तर पहिले 5-7 दिवस एखाद्या वेळेस बसून उठताना किंवा हे करताना दोन्ही नी केल्यामुळे थोडेसे चॅलेंजेस वाटू शकतात पेशंट ॲज कम्पेअर्ड टू सिंगल नी. पण नंतर आठवडाभरानंतर ते स्वतः म्हणतात, सर ते दोन्ही एकत्र करून टाकलेले फार बरं झालं, परत ह्या याच्यातनं आम्हाला जावं लागलं. किंवा काही लोक ऐकत नाहीत. वी मस्ट रिस्पेक्ट. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला नाही करायचं ठीक आहे, नाही करणार ठीक आहे. मग एक केला आणि नंतर मग बरोबर 3-4 महिन्यांनी 6 महिन्यांनी परत येतात, नाही सर आता तो दुसरा दुखतोच आहे, तो करून द्या. आणि मग त्यावेळेस बोलून दाखवा, सर तुमचं ऐकलं असतं त्यावेळेस बरं झालं असतं, आता मला परत ह्या चक्रातनं जावं लागतं. सो
ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत तर तो पेशंट टू पेशंट ठरवलं जातं. त्यांना खरंच गरज असेल आणि त्यांचा मेडिकल फिटनेस असेल तरच केलं जातं ते. आणि जे इंडिकेटेड आहेत त्यांचं दोन्ही एकत्र केलं तर डेफिनेट त्याचे बेनिफिट्स पण आहेत. तर रिकमेंडेड आहे. आणि काही लोक जे असतात जे की खूप वर्षानुवर्ष ऑपरेशन टाळत राहतात, तर त्यांचे कॉम्प्लिकेशन आणि ज्यांनी लवकर डिसिजन घेतलं आणि केलं, तर त्याच्यात काय फरक जाणवला इतक्या वर्षात तुम्हाला? काही पेशंटला सवय असते की ते नको. हो. आता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आहे ना, हम्म. 30-40 वर्षापूर्वी असेच ते पेशंट म्हणायचे ड्रॉप टाकून बरा करा म्हणून. हो. आता नाही बोलत कोणी. नाही. आता ते जातात आणि 2 तासात ते लेन्स बसून येतात घरी. हे रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंटला ज्यावेळेस सुरू झालं की आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डेजमध्ये पेशंट 5-6 दिवस झोपून असायचं आणि 20 दिवसांनी घरी जायचं. आता पेशंट सेम डे चालतो, सिंगल नी केलेला, दोन्ही नी केलेला सेम डे किंवा 24 तासात चालतो दोन्ही नी केल्यानंतर, आणि 2 दिवसात घरी जातो पेशंट. सो दॅट इज बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. एंड यू जस्ट मार्क माय वर्ड्स, अनदर 15-20 years डाऊन द लाईन पेशंट सिंगल नी केलेला ॲटलिस्ट सकाळी केलेला पेशंट संध्याकाळी चालत घरी जाईल. तेवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. US ऑलरेडी हिप आणि नीचे काही सिलेक्टेड पेशंट्सला डे केअर सर्जरी सुरू झालेली आहे. आपल्या इथं पण काही ठिकाणी होती ती, पण आणि आम्ही ते काही सिलेक्टेड पेशंट्सना आम्ही 24 तासात पण घरी पाठवतो आज पण दॅट डिपेंड्स ऑन पेशंट्स फिटनेस आणि त्यांना डिफॉर्मिटी किती आहे. आपल्याकडे काय होतं, लास्ट मोमेंटपर्यंत पेशंट घरी बसून जातो, नको 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 घाबरून. पण हेच मग त्याच्यामुळे पायाला खूप जास्त बाक आलेला असतो आणि मग अशा पेशंटला पोस्ट ऑफ रिकव्हरीला पण वेळ लागतो. त्यापेक्षा झीज झालेली आहे, दुखतंय, अर्ली स्टेजमध्ये केले तर आम्हाला ॲक्च्युली ते रिलीजेस किंवा शस्त्रक्रियेदरम्यान ते कॉम्प्लिकेशन जास्त हँडल करावे लागत नाहीत आणि मग अशा पेशंटची रिकव्हरी पण फास्ट होते. सो जर गरज असेल, झीज झाली असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला सजेस्ट केलं असेल की झीज झाली आहे, करावं लागतं, तर ते लवकरात लवकर करून घेतलेलं केव्हाही चालेल. आता अजूनही आपण इतकं सगळं टेक्नॉलॉजी वाढली आहे, आपण म्हणतोय की गरज असते म्हणूनच आपण सर्जरी सांगतो, तरी अजूनही बऱ्याच लोकांना असं वाटतं की विदाऊट सर्जरी त्यांची नी हा चांगला होऊ शकतो आणि त्यांना सर्जरीची गरज लागणार नाही. तर ते मिथ आम्हाला दूर करून द्याल का? प्रत्येक गुडघेदुखीच्या पेशंटना शस्त्रक्रिया लागते हा गैरसमज आहे. जर अर्ली स्टेजमध्ये असेल तर डेफिनेटली मेडिसिन, फिजिओथेरपी काय ज्याला किंवा काही इंजेक्शन्स सजेस्ट केले जातात. पण ज्यावेळेस झीज जास्त होते तर त्यावेळेस शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसतो, कारण झीज जी होती ती कार्टिलेजमध्ये होते. कार्टिलेजला रक्तपुरवठा नसतो, हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आजकाल खूप ऑनलाईन हे चाललंय की कार्टिलेज थेरपी नवीन तयार करून देतो. तर माझा एक प्रामाणिक मत आहे, असे जे नवीन कार्टिलेज तयार करून देतात त्यांना एक नोबेल पारितोषिक द्यायला पाहिजे मेडिसिनमधलं. कारण जगभरात करोडो असे पेशंट्स आहेत, शेकडो करोडो लोक की ज्या लोकांना आज ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास आहे किंवा कार्टिलेजमुळं सांध्यांमध्ये वेदना होत आहेत, तर त्या सगळ्या लोकांना ह्यांचा बेनिफिट होईल ना, कार्टिलेज जे नवीन तयार करून देतात ते. इंटरनॅशनल कार्टिलेज रिसर्च सोसायटी आहे. सगळ्या आपल्या माध्यमातून मी सगळ्या प्रेक्षकांना एक अपील करतो, रिक्वेस्ट करतो की तुम्ही मी जे काय बोलतोय ते क्रॉस चेक करा, व्हेरीफाय करा परत. ICRS किंवा बाकीचे जगभरात कित्येक युनिव्हर्सिटीज शेकडो करोडो रुपये आज खर्च करतायत रिसर्चवरती की कार्टिलेज नवीन तयार कसं करायचं. आजपर्यंत ऑस्टिओआर्थरायटिस किंवा झीज झालेल्या सांध्यांमध्ये कुठल्याही सायंटिस्टला त्याच्यामध्ये यश आलेलं नाही आहे. जर ते एवढा खर्च करतायत आणि त्यांना यश आलेलं नाही, आणि जर तुम्हाला कोणी सांगत असेल 20 रुपयाची गोळी घ्या, 25 रुपयाचं तेल लावा आणि कार्टिलेज नवीन तयार करून देतो, कुणावर विश्वास ठेवायचा तुम्हीच ठरवा. सो ह्या गैरसमजातनं आपण बाहेर या की डॉक्टर तुम्हाला फक्त शस्त्रक्रियाच सांगतात. नाही, अर्ली स्टेजमध्ये गोळ्या, औषधं, फिजिओथेरपीच सांगितली जाते, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगितलं जातं. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे तुम्हाला झीज झालेली आहे थोडीशी, तर त्याच्यामध्ये मग मांडी घालून बसू नका, खाली बसू नका किंवा इंडियन टाईपचं टॉयलेट वापरू नका, हे सांगितलं जातं. कारण का सांगितलं जातं समजून घ्या याच्यात, की तुमच्या वजनाच्या 6 ते 8 पट ताण त्या गुडघ्यावरती येतो ना. मग एखाद्या पार्टची झीज झाली आणि त्याच्यावर तुम्ही तेवढाच लोड देत राहिलात तर त्याची झीज वाढणार आहे.
प्री डायबेटिक पेशंट गोड खाईल का? तुम्हाला किती गोड आवडत असेल तर मग डायबिटीसच्या पेशंटने सांगितलं मी सकाळ संध्याकाळ पेढे खातून तुम्ही आपला इन्शुलिनचा डोस वाढवा, चालणार आहे का ते? नाही चालणार ना. ही पथ्य आहेत जी नॅचरल बॉडी आहे त्याच्यात जे चेंजेस झाले तर त्याच्यात चेंजेसमध्ये त्यानुसार आपली लाईफस्टाईल चेंज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही ती केली, पथ्य पाळली की डॉक्टरांकडे कमी जावं लागणार आहे, हे पण समजून घ्या. आपल्याला एकीकडे पथ्य पण पाळायचे नाही आहेत, आपली खायचं डाएट कंट्रोल करायचं नाही आहे, गुडघे दुखत आहेत, सांधे दुखत आहेत तरी आम्ही मुद्दाम खाली बसणार की आमची ती जीवनशैली आहे ते चेंज करायचं नाही आहे, पण झीज वाढणारच आहे. जर आपण पथ्य पाळली तर डॉक्टरकडे कमी जावं लागतं. 2 + 2 = 4 सोपं गणित आहे. तर आपल्या शरीराची आपल्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग अर्ली स्टेजमध्ये असेल तर पथ्य पाळा जेणेकरून हे ऑपरेशन पुढे ढकलता येईल. अर्ली स्टेजमध्ये असेल तर रेग्युलर एक्सरसाइज करा, हे पुढे ढकलता येईल. पण एका सर्टन स्टेज नंतर ज्यावेळेस झीज खूप जास्त होते तर त्यावेळेस हे चेंज करावंच लागतं. ओके, पण त्या स्टेजपर्यंत जाऊ न देणं हे आपल्या हातात आहे. पण त्या स्टेजला गेल्यानंतर पेनकिलर खाऊन ऑपरेशन पोस्टपोन करू नका. कुठलीही रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया जी आहे, हिप रिप्लेसमेंट असेल, नी रिप्लेसमेंट असेल, ही काही लाईफ सेव्हिंग प्रोसिजर नाही आहे. ही तुम्ही थांबवून निर्णय घेऊ शकता, पण कृपया वेदनाशामक गोळ्या खाऊन ती शस्त्रक्रिया पोस्टपोन करू नका. कारण मग त्या गुडघ्यासाठी किंवा खुब्यासाठी किंवा खांद्यासाठी तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावरती परिणाम करून घेता. त्याचे लिव्हरवरती, किडनीवरती परिणाम होतात आणि त्याच्यातनं वेगळे अननेसरी कॉम्प्लिकेशन, म्हणजे तुमच्या एका सांध्यासाठी तुम्ही पूर्ण बॉडीवरती परिणाम करून घेता. पण सायंटिफिक अप्रोच न ठेवता योग्य वेळेत तुम्ही शस्त्रक्रिया करून घेत नाही. कारण तुम्हाला असं वाटतं की ते विदाऊट सर्जरी माझा गुडघा नीट होऊन जाईल असे उगाच एक. सो हा जो माइंडसेट आहे हा चेंज होणं जरुरी आहे. हा सायंटिफिक अप्रोच आपल्या लोकांमध्ये येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जे आहेत, मी पेशंटला नेहमी सांगतो की मी जे बोलतोय ते सेकंड नाही 20 सेकंड ओपिनियन घ्या माझ्या बोलण्याबद्दल. तुम्ही डॉक्टरांकडे जा, वेगळ्या त्यांचं मत घ्या की मी सांगितलेलं योग्य आहे ना, क्रॉस चेक करा. पण कृपया या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवरती रिलाय नका करा. ऑनलाईन जे दिसतं त्याच्यावरती नाही. सायंटिफिक अप्रोच तुमच्या आजाराबद्दल तुम्ही ठेवावा पेशंटनी, हे माझं सांगणं आहे. तुम्ही क्रॉस चेक करा, व्हेरीफाय करा. त्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक आता मेडिसिन हे एवढं व्हास्ट आहे की एखाद्या ॲक्च्युली किडनीच्या डॉक्टरांना ऑर्थोपेडिक्सबद्दल माहीत नसणार, ऑर्थोपेडिक्सच्या डॉक्टरांना लिव्हरबद्दल माहीत नसणार, तर त्या फील्डमधल्या डॉक्टर्सचं तुम्ही ओपिनियन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तो निर्णय घ्या. शस्त्रक्रिया जर करायची असेल तर तुम्ही निर्णय घ्या. वेगवेगळ्या डॉक्टरचं मत झाल्यानंतरच तो डेफिनेटली घेणं अपेक्षित आहे. पण तुम्हाला पण एक खात्री असेल, नाही बाबा मला आज मी 10 डॉक्टरांना भेटलो, मला सगळ्यांनी सांगितलं की शस्त्रक्रिया गरजेची आहे, किंवा आपल्याला त्याच्याबद्दल आपल्या डोक्यामध्ये काही किंतु परंतु प्रश्न राहत नाही. आम्ही ब्रेन वाईज माध्यमातून आम्ही हे प्रचार करतोय की कुठली माहिती कोण देत आहे, कुठल्या सोशल मीडियावरती, आणि आता गुडघ्यांशी रिलेटेड आहे किंवा हिप जॉईंटशी रिलेटेड आहे तर त्याचे तज्ज्ञ जर सांगत असतील तरच ती सोशल मीडियावरून ती माहिती कंझ्युम करायला पाहिजे, अदरवाईज नाही करायला पाहिजे. तर सोशल मीडियावरती कोण ही माहिती सांगते हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून जसं आता सरांनी सांगितलं तसं की तुम्हाला जर हिप जॉईंट किंवा नी रिप्लेसमेंटबद्दल काहीही तुमचे कुठल्या स्टेजला आहे आणि त्याला सर्जरी लागणार आहे की नाही लागणार आहे हे नक्की तज्ज्ञांना विचारूनच ठरवायला पाहिजे. सर, आम्हाला थोडक्यात हे वेलिस हिप AI सिस्टीमबद्दल सांगाल का साध्या शब्दात, की हे नेमकी काय आहे? आणि आपण साईश्री विटा लाईफमध्ये पूर्ण भारतातनं पहिल्यांदाच आपण ही टेक्निक करतोय. साध्या शब्दात सांगितले म्हणून बरेच शब्द आता कमी वापरावे लागतील मला. पण त्याच्यामध्ये वेलिस हिप AI सिस्टीम म्हणजे ॲक्च्युली खुब्याच्या शस्त्रक्रियेसाठीची अद्ययावत ती यंत्रणा आहे. आणि भारतातली पहिली वेलिस हिप AI सिस्टीम खुब्याच्या शस्त्रक्रियेसाठी, हिप जॉईंटसाठीची साईश्री विटा लाईफ हॉस्पिटलमध्ये आम्ही इन्स्टॉल केलेली आहे. तर त्याच्यामध्ये एक जे आहेत, खुब्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान जो कप बसवला जातो तर त्याचा एक पर्टिक्युलर अँगल असतो, त्याचं इन्क्लिनेशन किंवा वर्जन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲक्च्युली मेजर केल्या जातात ऑन टेबल. आणि त्याचबरोबर ज्या वेळेस ती पायाची जी लेंथ असेल ती मेजर केली जाते, ऑफसेट असतो, ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली त्याच्यावरती मेजर केल्या जातात. आणि एकदा फायनल आल्यानंतर मग तो फायनल इम्प्लांट आपण करतो.
ही अतिशय अतिशय म्हणजे सोपी सिस्टीम आहे वापरायला. फार आमचा ऑपरेशनच्या दरम्यानचा ॲक्च्युली वेळ पण त्याच्यात वाढत नाही. आणि कुठल्या बाकीच्या रोबोटिक सिस्टीमला जसे पेशंटला ॲडिशनल पिन्स बसवावे लागतात किंवा हे बसवावे लागतात, ते पण ह्याच्यामध्ये करावं लागत नाही. त्याच्यामुळं हे जे आहेत गोईंग फॉरवर्ड ही सिस्टीम खूप अजून जास्त हॉस्पिटल्समध्ये पण येईल असं मला खात्री आहे. कारण सर्जनच्या दृष्टीने वेळ वाढत नाही शस्त्रक्रियेचा, पेशंटच्या दृष्टीने ॲडिशनल पिन्स बसवावे लागत नाहीत आणि कुठला ॲडिशनल सिटी स्कॅन किंवा एक्सरेज करत बसावे लागत नाहीत. हे सगळे बेनिफिट्स आहेत ह्या शस्त्रक्रियेचे म्हणजे आणि ह्या सिस्टीमचे. आणि आत्तापर्यंत आम्ही जे काही वापरले आणि काही खुब्याचे जे फ्रॅक्चर्स होतात त्या लोकांमध्ये पण ही वापरता हो येते. हो. सो पूर्वीच्या सिस्टीममध्ये हा पण ऑप्शन नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं जे आहेत आत्तापर्यंत आम्ही जे काही वापरल्यात काही पेशंटमध्ये, दोज पेशंट्स आर एक्स्ट्रीमली हॅपी आणि त्याचे रिझल्ट चांगले आहेत. सर आता आपण बघतोय की चायनाने हा रूल केलाय की सोशल मीडियावरती जी माहिती आहे त्यातल्या तज्ज्ञ लोकांनीच त्याच्याबद्दल माहिती सांगितली पाहिजे, की जो शिक्षक आहे त्यांनीच शिकवलं पाहिजे. जसं की एखादं इन्स्ट्रुमेंट बनवत असेल तर त्यांनीच त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. तसं आजारांबद्दल पण त्यांनी केलंय की तज्ज्ञांनीच त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. तर तसं आपल्याकडे अजून तरी नाहीये. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? अतिशय चांगला रूल आहे. आजकाल आपल्या म्हणजे भारतामध्ये तर बघायला मिळतं कुणीही येतं आणि सोशल मीडियावरती त्यांचा तो प्रांत नसतो, त्यांना काही त्याच्यातली माहिती नसते, पण एक काहीतरी एक्सपर्टसारखं बोलतं. तर माझा एक नी आणि हिप सर्जरी आणि त्या ऑर्थोपेडिक्समध्ये आता मी काम करतोय, हो तर मी त्याविषयीच बोललं पाहिजे. हो. मी काहीतरी पोटाच्या विकाराविषयी बोलायला लागलो की मेंदूविषयी नाही, तो नाही आहे, आमचा नाही. प्रांत नाही आहे, तो मी नी आणि हिपबद्दल मी बोललं पाहिजे. आता याच्यामध्ये कार्टिलेज नवीन तयार होतं म्हणून आम्हाला सांगितलं जातं. ह्या नाही होत गोष्टी. हो त्या ज्या गोष्टी होत नाहीत, बऱ्याच वेळा असे जे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात, तर ते नवीन तयार होत नाही हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. हो आज म्हणजे आपल्या स्किनला ब्लड सप्लाय, इथं मार लागला तर रक्त येईल, पण त्या रक्तातनंच नवीन सेल्स तयार होतात. 8-10 दिवसात स्किन भरून येते, जखम भरून येते. कार्टिलेजला ब्लड सप्लाय नाही, हा निसर्ग आहे, हे नॅचरली हे सिद्ध झालेलं आहे. ज्याला रक्तपुरवठाच नाही तर नवीन तयार कसं होणार? बरोबर. याची झीज होऊ न देणं आपल्या हातात आहे. पण झीज झाल्यानंतर म्हणजे ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो किंवा सांध्याची झीज झाली, तर ते झीज झालेलं कार्टिलेज नवीन तयार होत नाही. हे आजपर्यंतच्या रिसर्चमध्ये सिद्ध झालेलं आहे, सायंटिफिकली जे काय केलेले आहेत ते. तर असंच म्हणजे पूर्वी प्रोपगंडा व्हायचा 30-40 वर्षापूर्वी. ते मोतीबिंदू झाला की डोळ्यात ड्रॉप टाकून बरा करून देतो म्हणून. नाही होत ना, नाही होत. त्याला लेन्स बसवावी लागते ना. हो तर एक मगाशी पण मी बोललो की एक शास्त्रीय दृष्टिकोन ठेवा. आज जर त्रास होत असेल तुम्हाला आणि तुम्हाला जर एखाद्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सांगितली, तर त्या फील्डमधल्या डॉक्टरांना हे शस्त्रक्रिया करणारे तुमच्या शहरामध्ये 10 लोक आहेत, हो तर ते 10 लोकांना जाऊन भेटा तुम्ही. खरंच शस्त्रक्रियेची गरज आहे का, खात्री करून घ्या. पण तुम्ही त्या फील्डमध्ये काम न करणाऱ्या किंवा त्याच्यातलं सायंटिफिक नॉलेज नसणाऱ्या लोकांमध्ये जाऊन तुम्ही काहीतरी डिसिजन त्यांच्या नॉलेजवरनं, त्यांच्या ओपिनियनवरती जर घेतलं तर तुम्ही मिसगाईड होता. तर आयुष्यात ही शस्त्रक्रिया सोडा आणि बाकी सोडा, एक प्रत्येक गोष्टीमध्ये एक शास्त्रीय दृष्टिकोन जर आपण ठेवला तर आपल्यालाच अडचणी कमी येतात वेळ आणि आपण वाचेल. मिसगाईड नाही होत कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि कधीतरी सर्जरी करावीच लागणार आहे. त्याच्याने तुम्ही फक्त मिसगाईड झाल्यामुळे तुमचा फक्त वेळ जाणार आहे. नाही, मी पैसा असं पण म्हणणार नाही की प्रत्येक गोष्टीला शस्त्रक्रिया लागते. हो नाही पण तरी जर जेव्हा लागणार लागणार असेल हा. आणि तुम्हाला जर तुम्ही 10 लोकांकडे गेला आणि तुम्हाला 10 पैकी 10 लोकांनी सांगितलं शस्त्रक्रिया लागणार आहे, हम्म. तर लागणार आहे, सिंपल. मग ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊन तुम्ही करून घ्या. पण तुम्हाला हे जे करणारे डॉक्टर आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं असं, आणि जर एखाद्या माणसाने सांगितलं की हे लागणार नाही आणि त्याला त्याच्यातली डिग्री नाही आहे, त्याला त्याच्यातलं नॉलेज नाही आहे किंवा लेटेस्ट त्यांना सायंटिफिक बेसिस नाही आहे, पण तो म्हणतो की मी तुम्हाला काहीतरी नवीन कार्टिलेज तयार करून देतो, तर कुणावर विश्वास ठेवावा हे आपणच ठरवा. सर आम्हाला थोडक्यात साईश्री विटा लाईफ वाकडच्या हॉस्पिटलबद्दल सांगा. साईश्री विटा लाईफ ग्रुप जो आहे, तर ह्या ग्रुपमध्ये आत्ता टोटल 400 बेड्स आहेत. त्याच्यातले एक 305 बेड्स वाकडमध्ये, 50 बेड औंधमध्ये आणि 50 कोथरूडमध्ये.
आणि 6 पॉलिक्लिनिक्स आहेत. तर दररोज ह्या सगळ्या क्लिनिक्समध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये आम्ही जो शेकडो पेशंट्स सध्या तपासतो आहे. औंधचं जे आहे ते ऑर्थोसेंट्रिक हॉस्पिटल आहे. वाकडचं जे आहे ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, ज्याच्यामध्ये हे कार्डिओलॉजी झालं म्हणजे हृदयरोग किंवा किडनीचे विकार, चेहऱ्याचे आजार, त्याचबरोबर पोटाचे आजार, म्हणजे ऑर्थोपेडिकचे, खुब्याचे, गुडघ्याचे, मणक्याचे, खांद्याचे, असे मल्टी स्पेशालिटी सगळे आजारांवरती तिथं वाकडमध्ये उपचार आहे. त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातला पहिला MRI विथ AI इंटिग्रेशन आम्ही तिथे इन्स्टॉल केलेला आहे लेटेस्ट. किंवा नवीन सगळ्यात चांगलं जे आहे CT स्कॅन मशीन असेल किंवा सगळ्यात अल्ट्रा मॉडर्न कॅथलॅब असेल किंवा पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे वेगळे ॲक्च्युली ॲडव्हान्स दुर्बिणीचे जे आहेत मशीन्स, तर ते आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेले आहेत. तर आणि पेशंट सेंट्रिक थोडंसं हॉस्पिटल आम्ही ते ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये पेशंटला आल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढा कम्फर्ट देता येईल किंवा त्याच्यातले जे काही फॅसिलिटीज आहेत, रूम सर्व्हिसेस झाल्या आहेत, कॅफेटेरियाज झाल्या आहेत, तो एक त्यांना असा एक प्रत्येक गोष्टीमध्ये कम्फर्ट येईल याचा प्रयत्न आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे. आपल्याकडे मदर आणि चाइल्ड केअरचं पण एक प्रॉपर सेक्शन आहे. IVF आहे. IVF सेंटरमध्ये डॉक्टर यशवंत माने आणि डॉक्टर गिरीश पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 15 वर्ष IVF सेंटर जे आहेत आणि ते ट्रीटमेंट आणि एक इन्फर्टिलिटीसाठीचे उपचार त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि मदर अँड चाइल्ड केअरसाठी एक स्पेशल फ्लोअर या हॉस्पिटलमध्ये डेडिकेट करण्यात आलेला आहे. तर त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की छोट्या छोट्या गोष्टींचा याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे आणि पेशंटला जास्तीत जास्त कम्फर्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून. तर हे असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल साईश्री विटालाईफ हे वाकडमध्ये आहे. ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचे असतील किंवा व्हिजिट करायचं असेल तर सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि सरांना अजून काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर तेही विचारा. आम्ही ते सरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर साध्या भाषेत तुम्हाला सरांनी जे समजून सांगितलं ते नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद या इतक्या साध्या शब्दात आम्हाला सगळं समजून सांगितल्याबद्दल. धन्यवाद.